एके दिवशी दाट जंगलात मोठी गडबड सुरू होती. सगळे प्राणी एकत्र जमले होते, कारण जंगलातला ससा आज फारच गर्वात होता. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, माझ्यासारखा वेगवान या जंगलात कोणीच नाही. मी डोळ्यांच्या पापणी उघडायच्या आत ध्येय गाठतो. सगळे प्राणी हसत होते, कोणी टाळ्या वाजवत होते तर कोणी फक्त शांतपणे पाहत होते. तेवढ्यात हळूहळू चालणारे कासव पुढे आले. त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता, आवाजात शांतपणा. कासव म्हणाले, वेग असणं चांगलं आहे, पण सातत्य आणि संयम असला तर यश नक्की मिळतं. चल, शर्यत लावूया. हे ऐकून ससा मोठ्याने हसला. कासव आणि माझी शर्यत? ही तर आधीच ठरलेली विजयाची गोष्ट आहे. शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्यासारखा पुढे धावू लागला. धूळ उडत होती, प्राणी आनंदाने ओरडत होते. थोडं पुढे गेल्यावर ससा थांबला. तो स्वतःशीच म्हणाला, कासव तर अजून खूप मागे असेल, थोडी झोप घेतो, मग आरामात जिंकतो. तो झाडाखाली झोपून गेला. इकडे कासव मात्र हळूहळू चालत राहिले, ना थांबणं ना मागे वळून पाहणं. एक पाऊल, मग दुसरं पाऊल, सतत पुढे. थोड्याच वेळात कासव झोपलेल्या सशाजवळून निघून गेले. सगळे प्राणी आश्चर्याने पाहत राहिले. आणि शेवटी कासव अंतिम रेषेवर पोहोचले. जंगल टाळ्यांच्या आवाजाने भरून गेलं. तेवढ्यात ससा जागा झाला. तो धावत आला, पण खूप उशीर झाला होता. ससा खाली मान घालून उभा राहिला. आणि कासव शांतपणे म्हणाले, हळूहळू चाललो, पण कधीच थांबलो नाही. बोध: वेग महत्वाचा असतो, पण सातत्य आणि संयम नेहमी यश देतात.